अण्णा नाशिकवरून बोलतोय. बोला रे भैया. हा म्हटलं परत फोन यायला लागलेत म्हटलं मला त्या पोलीस स्टेशनवरून. कुणाचा नंबर टाकता मला टॅक्स मॅसेज. एक मिनिट. टॅक्स मॅसेज करा. अण्णा ऐका ना. हॅलो. PSI कुलते सायबर पोलीस स्टेशन बीड. काय नाव आहे? PSI कुलते कुलते कुलते. नंबर आहे त्याचा द्या मला. नंबर द्या मला. एक मिनिट अण्णा. 6716 6716 चालू ठेवा. हो. हॅलो. हा ताई वाल्मिकाड बोलतो. हा बोला ना. ते काय ते फोन करायला ते सिल्लर नाही फोन आहे ते काय करणार आहे तिकडे लक्षात यायसारखं. पोस्ट डिलीट केलं की बस झालं ना अण्णा. दुसरं काय पाहिजे? ठीक आहे भैया पोस्ट डिलीट करत टाका. हो अण्णा. पोस्ट काय होतं माहिती का, वातावरण खराब होते सगळ्यालाच फोन चालू आहे आपले. ताई ते त्याला सुरुवात केली आधी ताई आम्ही शांत होता कुणाविषयी आरेला कारण ते फोन जातो 1-2 दिवस अजून चालला असेल जरा सुचत आम्हाला पण बाकी त्यांचा फोन वगैरे जाईल. चालतंय ते. ठीक आहे चालतं. हॅलो. हॅलो. इग्नोर करायचं पाहिजे एवढं काय मनावर घ्यायचं नाही. इथं बाप बसलेले आहेत आपण काय बोलायला. अण्णा तुम्ही म्हणूनच दम धरेल आम्ही. द्यायचे देणं धमक्या द्यायला लागले ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला. सोडून द्यायचे. तुमच्यासमोर बोललो ना स्पीकर ऑन करून. हा बोलेल ते. हो. मला या क्लिपचा सिरियसनेस माहित नाही पण मला माहिती ही क्लिप पुढची 10-15 दिवस चालणार आहे. तर आकांनी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे, हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे, ते 87 का 77 नंबरचे ते महिला अधिकारी कोण, त्यांनी स्पीकर ऑन कसा काय केलाय, कुणाच्या समोर कुणाला बोललंय, मीडियाने जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यानंतर मी उत्तर दे. पंकाई यांनी दसऱ्याचा मेळावा झाला. त्या दसरा मेळाव्यामध्ये एक वाक्य वापरलं होतं की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असे वाल्मिक अण्णा. हे बहुतेक तुमच्याकडं जर स्टोअर असेल तर ते वाक्य सुद्धा काढून ठेवा, कारण आजचा जो फोन त्या लेडीचा झालेला आहे तो अतिशय भयानक प्रकरणामधला आहे. आणि मग ते पान सुद्धा धनंजय मुंडेंशिवाय हल्लंय का नाही हे मला बघायचं.